जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. आता श्लोक आहे 139. पुढे पाहता सर्वही कोंदजेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. तर ते हिंदी संस्करण आहे. भरा हुआ है ब्रह्म जगत में, पापी न माने प्रभु सगुण में. पुण्य कर्मना करना जाने, अनादि आत्मा को ना जाने. पुढे पाहता सर्वही कोंदजेसे. आपण कधी कधी टेलिफोनचं बिल भरायला जातो, विजेचं बिल भरायला जातो आणि लाईन मोठी असते. आपल्याला कुठेतरी जायची गडबड असते, प्रत्येकाला गडबड असतेच. असं वाटतं की घुसता येतं, बघू प्रयत्न करून. माणसं प्रयत्न करतात तेवढ्यात लवकर कसा शॉर्टकट काढता येईल. स्टेशनवरती आपण तिकीट काढताना बघतो, काही माणसं अशी मध्ये देऊन सांगतात जर आमचं करता का हो तिकीट, किंवा आमची आत्ता गाडी आली हो पहिल्यांदा आम्ही जातो. प्रयत्न हा असतो की शॉर्टकट शोधायचा. समोर जो प्रश्न आहे किंवा समोर जी गोष्ट आहे ती समजून न घेता तिला पार कसं करता येईल ही धडपड. आणि मग ते होतं काय कधी कधी की एखाद्या वेळेला ती गोष्ट होऊन सुद्धा जाते, पण अनेक वेळेला दुसऱ्यांकडनं ऐकून घ्यायची मात्र वेळ येते आणि मग माणसाला मनस्ताप होतो. तशीच परिस्थिती अध्यात्माच्या मार्गात सुद्धा आहे. परमेश्वराकडे जाण्याच्या पद्धती ठरलेल्या आहेत. व्यक्तीनुसार त्यात काही प्रमाणात बदल होऊ शकेल, पण 100% बदल होऊ शकत नाही. 100% नाही बदलू शकत. एखादा मुलगा म्हणाला मी एकदम SSCच्या परीक्षेला बसणार, शक्य नाही हो, शक्य नाही. एखादा एक्सेप्शनल निघू शकतो, अपवादात्मक निघू शकतो, पण सगळे नाही अपवादात्मक ठरू शकत. मग ते अपवादातच महत्व राहणार नाही. शंकराचार्यांनी वयाच्या 5 वर्षी संन्यास घेतला म्हणून प्रत्येक मुलाला तुम्ही 5 वर्षी संन्यास घेऊन म्हणायला झाला तर चुकीचं आहे. ते त्याची असणारी ॲबिलिटी, त्याचा असणारा त्याची योग्यता ही सिद्ध व्हायला पाहिजे. ती सिद्ध झाल्याशिवाय शक्य नाही. वयाच्या शेवटच्या काळामध्ये संन्यास धर्म घ्यायचा आहे. वयाच्या शेवटच्या काळामध्ये संन्यास धर्म आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आणि मग संन्यास. पण शंकराचार्यांनी 5च वर्षी संन्यास घेतला. आता कोणी म्हणे बरोबर आहे का? हे त्यांच्याकरता बरोबर आहे, कारण त्यांना स्वतःवरती ताबा ठेवण्याची खात्री आहे. पण दुसऱ्यांनी 5 वर्षी संन्यास घेतला चालेल का? नाही चालणार, कारण त्याची मानसिकता ती असली पाहिजे. त्याची मानसिकता ती असली पाहिजे. मानसिकता नसेल तो गोंधळ व्हायचा, मग पुन्हा तो उलटा फिरेल. कारण संन्यास हा शेवट आहे, संन्यास हा शेवट आहे. त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम घ्यायचं नाहीये, मग वानप्रस्थाश्रम असं पडून उलटं फिरायचं नाहीये. पण हे कित्येक वेळेला कसं होतं, माणसाला असं वाटतं की शॉर्टकट काढता येतं. अध्यात्मामध्ये शॉर्टकट काढता येत नाही, त्या ठरलेल्या रस्त्यानेच जायची गरज असते. पण माणसाचं कसं आहे, माणूस ते जे काढण्याचा प्रयत्न करतो त्यातनं मग गोंधळ निर्माण होतात. अनेक वेळा माणसाला असं वाटतं का मी सगुणाला मानायचं, मी एकदम निर्गुणाकडे थेट जाऊन पोचतो तर एकदम थेट निर्गुणाकडे काय जायला हरकत आहे. काही काही माणसं म्हणतात सगुण साकार नाही परमेश्वर, परमेश्वर फक्त निर्गुण निराकारच. निर्गुण निराकारच खरा, सगुण साकार खरा नाही असं म्हणणारी पण माणसं आहेत. शास्त्र अनेक प्रकारची आहेत. पण आपण जे स्वीकारतोय ते आपलं झेपणार आहे का याचा पहिला विचार करायला पाहिजे. ते झेपणार आहे का याचाच आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला सगुण साकारच झेपणं शक्य आहे. मागे एकदा मी गोष्ट सांगितली होती की एक सत्पुरुष होते, त्यांच्याकडे एक विद्वान गृहस्थ आहे, जे पंडितजी यायचे, पंडित होते, विद्वान होते. आता विद्वान माणसालाच प्रश्न पडतात, विद्वान माणसालाच प्रश्न पडतात. सामान्य माणूस काय, सामान्य माणसाला सांगितलं करून मोकळा होतो. विद्वान माणसाला प्रश्न पडतात, असं का, असं का. तर त्याला प्रश्न पडला की उपासना सगुणाची करावी का निर्गुणाची करावी. प्रश्न पडला.
आणि प्रश्न पडल्यानंतर त्यांना असं वाटेल गुरुजींना काही उत्तर काही सापडे ना, सगुणाची करावी का निर्गुणाची करावी, उत्तर काही सापडे ना. उत्तर सापडेना म्हटल्यानंतर ते गेले सत्पुरुषांकडे, गुरुजींकडे गेले. आणि गेल्यानंतर त्यांना एकटं विचारायचं होतं, कारण आता विद्वान माणूस, लोक तेव्हा विद्वान म्हणून ओळखायचे, पंडितजी पंडित म्हणून ओळखायचे. आणि अशा माणसांना 10 माणसांना विचारलं का हो, सगुणाची करावी का उपासना निर्गुणाची करावी, म्हणजे जर काही पण वाटतो ना माणसाचं. आणि कोणा ते संत सत्पुरुष म्हणजे असे की त्यांना बरं वाटलं, ठीक आहे, फटकन काहीतरी बोलून मोकळे व्हायचे. अहो एवढं तुम्ही विद्वान, तुम्हाला कळत नाही का, झालं का. त्यामुळे खाजगीत विचारावं असं वाटायचं. पण खाजगीमध्ये काही सापडेनात, तुझे एकटे काही सापडेनात. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, धर्मशाळा होती तिथे राहायचे आणि वाट बघायचे केव्हा एकटे मिळते. एकटे मिळायचेच नाहीत ते. एक दिवशी काय आलं की ज्या खोल्या होत्या, उऱ्या होत्या ना, खोल्या होत्या ना, तर एका रूम मध्ये, एका खोलीमध्ये हे संत पुरुष दाढी करत बसले होते. समोर न्हावी होता, तो त्याची दाढी करत होता. समोर न्हावी होता, त्याची दाढी करत होता. आणि शेवटी कॉमन संडास, तर हे आपल्या खोलीत निघाले आणि त्यांच्या खोलीवर तर गेले जिथे दाढी करत बसले होते. संडास जाण्यासाठी गेले, हातपाय धुवून परत निघाले आपल्या रूममध्ये जायला, खोलीत जायला. तर रूमवर जाताना त्यांनी हटकलं गुरुजींनी, इकडे या पंडितजी, इकडे या म्हणाले. आले, कशा करता तुम्ही आला, 4 दिवस झाले काय बोलतच नाही म्हणाले. एकदा काय बोलायचं बोलून मोकळे हो ना म्हणाले. तुम्ही बोलणार नाही, मी विचारेपर्यंत वाट बघणार नाही म्हणाले. मला खाजगीत विचारायचं. अहो खाजगी वेळ कुठून मिळायचा म्हणाले. बघा नाही, माझा प्रश्न विचारायचा होता, मग विचारा की. त्यांच्या नावाकडे बघायला सुरुवात केली की तो असताना कसं विचारू, नाभिकाकडे बघायला सुरुवात केली, असताना कसा विचारू. अहो म्हणाले तुम्ही विद्वान पंडित, तुम्ही प्रश्न विचारणार तो मोठाच असणार की, हा तो याला काय करणार आहे, विचारा. नाही म्हणे, मला प्रश्न असा वाटत गुरुजी की उपासना सगुणाची करावी का निर्गुणाची करावी. त्यांच्या नाभिकाकडे बघितलं, नाव्याकडे, आणि त्याला म्हणाले दे रे यांचं उत्तर, दे रे यांचं उत्तर. तोही सटपट 2 मिनिटं. अहो विद्वान माणूस, पंडित माणूस, हवा आपण उत्तर काय देणार. तो म्हणाला अहो गुरुदेव माझी थट्टा करता का. अरे नाही म्हणाले, दे की उत्तर दे. तो म्हणाला मला कसं शक्य आहे, ठेवला डोक्यात त्याच्या, दे म्हणाले उत्तर. डोक्याला ठेवलं आणि ठेवला की वस्त्राखाली. तरी वस्त्राखाली ठेवला आणि म्हणाला पंडितजी तुम्ही सगुण का निर्गुण, तुम्ही सगुण का निर्गुण, त्यामुळे सगुण. तुमचं तोंड सगुण का निर्गुण, त्यामुळे सगुण. मग तुमच्या सगुण तोंडाला निर्गुणाची उठाठेव सांगितली कोणी, तुमच्या सगुण तोंडाला निर्गुणाची उठाठेव सांगितली कोणी. धड सगुण आहे ते कळे ना, जे समोर धडधडीत दिसतंय ते कळे ना, आणि जे दिसत नाही त्याची चिंता कुठं करतो. साक्षात गुरुदेव समोर बसलेत, हेच ब्रह्म आहे. ज्या निर्गुण निराकार तू हुडकत फिरतोस ना, ज्या निर्गुण निराकार तुम्ही हुडकत फिरता ते साक्षात समोर बसलाय, पण ते रूपात आहे म्हणून मान्य करायचं नाही. आणि जे रूपविहीन आहे ते दिसणार नाही, जे रूपात नाही ते दिसणार नाही. काही काही माणसं पळवाट काढतात. पळवाट कशी काढतात, नम्र व्हायची इच्छा नसते, नम्र व्हायची इच्छा नसते. मग नम्र व्हायची इच्छा नाही, मग काय म्हणायचं, परमेश्वरना निर्गुण निराकार बरं का, सगुणाचा मी पाया पडत नाही, म्हणजे प्रश्न मिळला निर्गुण निराकार काही समोर येत नाही आणि सगुणाच्या पाया पडायची गरजच नाही. निर्गुण निराकार काही समोर येत नाही आणि सगुणाच्या पाया पडायची गरजच नाही. नम्र व्हायचा प्रश्नच भेटला ना. अहंकार जोपासणं जास्त सोपं, अहंकार जोपासणं जास्त सोपं. एकदा तात्विक मुळामध्ये बाकी प्रश्न मिटतो. आम्ही सगुणाला मान्य करणार नाही आणि निर्गुण सांगायला येणार नाही. मग जायचं कसं, जायचं कसं. शेवटी तुम्हाला कुठेतरी काहीतरी मान्य करणं भागच आहे हो. तुम्हाला बीजगणित तुमच्यासमोर मांडलं, तुम्हाला क्षची किंमत काढा म्हणून सांगितलं, तर तुम्ही काय करता, गणित सोडवताना शेवटी क्षची किंमत येते ना. तुम्हाला गणितामध्ये क्षची किंमत काढा म्हणलं, गणित सोडवताना शेवटी क्षची किंमत येते. पण तुम्ही जर मला किंमत अगोदरच कळली पाहिजे तर शक्यच नाही, गणितच सोडवता येणार नाही. काही गोष्टी तुम्हाला प्रिन्सिपल अगोदर मान्यच कराव्या लागतात. काही काही 150 असे असतात जे म्हणतात काय आपणच मूर्ती बनवायची आणि त्यासमोर आपण डोकं आपटायचं. काही काय असतात विद्वान, त्यांना अनेक प्रश्न पडतात. त्यांना असं वाटतं आपण शहाणे आहोत, बाकी सगळे मूर्ख, त्यालाच कळतं, दुसऱ्याला काही कळतच नाही. ते असं म्हणतात काय सगुणाची पूजा कशी करायची, अहो माणसांनीच मूर्ती बनवायची.
माणसानेच मूर्ती बनवायची. तो काय बोलत नाही, डोलत नाही, हलत नाही, काय नाही. माणसाची मूर्ती बनवायची आणि त्याच्यावर आपण डोकं आपटायचं. याला काय अर्थ आहे? मी त्याला असं वाटतं की जो डोकं ठेवणारा माणूस त्याला कळत नाही, याला कळतं. पण डोकं ठेवायला माणूस मूर्ती का बनवतो? त्याला कारण आहे. कारण समोर माणसाचा अहंकार पटकन जात नाही हो. समोर एका माणसाच्या पायावर डोकं ठेवायचं म्हणतं की माणसाला धस्स होतं. ठेवावं का ठेवू नये, ठेवावं का ठेवू नये असं वाटतं. चुकून पायावर डोकं ठेवू आणि नंतर कळलं हा तसा नाही बरं का, की जाऊन आपली श्रद्धा गेली, बोंबली, फुकट गेली. मग माणूस काय विचार करतो? त्यापेक्षा मूर्ती शोधा. ती काही चुकणार नाही, काही करणार नाही. ती काही चुकणार नाही, ती काही करणार नाही. ती तुम्हाला काय तिचा काही प्रश्न तुम्हाला पडणार नाही. मग मूर्ती समोर ठेवा, त्याच्या समोर डोकं टेका. म्हणजे कसं आहे, आपल्याला धास्तीने आपण कोणासमोर डोकं टेकतो चूक करतोय काय. आणि दुसरी गोष्ट, तो तुम्हाला काय मागणार नाही. म्हणजे माणूस काय करतो, पहिल्यांदा आपला अहंकार बाजूला ठेवण्यासाठी एक सोपा सोयीस्कर मार्ग ओळखतो पहिल्यांदा. मग जसं मूर्ती समोर तो जायला लागतो, मूर्ती समोर जायला लागतो, डोकं टेकायला लागतो, तसं आपल्या बाहेर काहीतरी बघण्याची त्याला पहिल्यांदा दृष्टी येते. माणूस सगळं पाहतो स्वतःच. जगामध्ये सगळ्या गोष्टी तो स्वतःच पाहतो, बाहेर काही पाहतोच नाही. बाहेर काही पाहतच नाही. हे जग निर्माण झालं माझ्यासाठीच. ह्या जगात सगळ्या गोष्टी माझ्या सुखासाठीच निर्माण झाल्या. ही जंगल झाडं ही सगळी तोडून माझी घरं बांधण्यासाठी निर्माण झाली. हे सगळे डोंगर दऱ्या खोरे हे सगळे खाणी करून, दगडाच्या खाणी करून माझ्या बिल्डिंग उभ्या करण्याचं निर्माण झालं. हे सगळे पशु पक्षी प्राणी हे मारून मीच खायला निर्माण झाले, मीच खायला निर्माण झाले. माणसाची स्वतः पुरतो तो बघतो. तो वाघाची शिकार करतो, वाघा शिकारीला जातो. माणूस वाघा शिकारीला जातो आणि गेल्यानंतर वाघाची शिकार केली की तो त्याच्या छातीवरती पाय देऊन मारतो बंदूक ठेवून. आणि लोक म्हणतात काय शिकार खेळली, आम्ही आज शिकार खेळली. हा खेळ. पण समजा चुकून याचा नियम चुकला आणि त्या वाघाने लागण्याचा घोट घेतलाच, तो म्हणतात की अरे बापरे नरभक्षक दिसतो. अरे तू खेळतो ना, तोही खेळतोच की. तू जसा खेळतो तसा तोही खेळतो. मग तू खेळतो तो खेळ आणि तो करतो तो खेळ कसा नाही. पण माणूस कसं आहे, सगळं स्वतःला मध्यवर्ती ठेवतो. मध्यवर्ती सुखाच्या संकल्पना माझ्यापासूनच सुरू होणार. सुखाच्या संकल्पना मला जे फेवरेबल ते सुख आणि मला जे फेवरेबल ते दुःख. जे मला आवडतं ते जगाने मान्य करावं, जे मला आवडतं ते जगाने मान्य करू नये. ही माणसाची सुखदुःखाची असणारी संकल्पना आहे. त्याला कळतच नाही की जसं मला सुख दुःख तर दुसऱ्याला पण असणार, जसं मला सुख दुःख तर दुसऱ्याला पण असणार. पण माणूस स्वतः बाहेर बघायलाच तयार होत नाही. तर पहिली गरज आहे स्वतः बाहेर पाहणं. माझ्या पलीकडे काही आहे हे पाहणं. स्वतः बाहेर कुठेतरी नतमस्तक होणं, नम्र होणं याची गरज आहे. आणि ही जी गरज आहे या गरजेपोटी पहिल्यांदा खरं म्हणजे सगुण मूर्ती निर्माण झाल्या, सगुण रूप निर्माण झाली. आणि ती स्वरूप अशी की ज्यांनी काही समाजासाठी केलं, ज्यांनी काही समाजासाठी केलं अशा मूर्ती निर्माण झाल्या की ज्यांच्याबद्दल आदरभाव पिढ्यानपिढ्या दाखवला गेला, शतकानुशतक दाखवला गेला. अशी ठिकाणं निर्माण झाली की जिथं लोकांनी आपला आदरभाव व्यक्त करावा. एकदा तिथं आदरभाव व्यक्त करायला सुरुवात झाली, एकदा स्वतः बाहेर पाहायला सुरुवात झाली की दृष्टी थोडी विस्तारते. नुसतं मी, माझी बायको, माझी मुलं, माझंच सगळं, याच्या पलीकडे काय बघायचंच नाही असं जर माणसाने विचार करायला सुरुवात केला, समाज उभाच राहणार नाही, समाज एकत्र येणारच नाही. कोणी कोणासाठी काही करणारच नाही मुळी. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या भावना विस्तारत नाही, तुमचं मन विस्तारत नाही, तोपर्यंत तुम्ही समाजाला आत्मसात करूच शकत नाही. समाजाला आत्मसात करणं हीच तर अध्यात्माची उन्नत अवस्था आहे. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रगटले. हे विश्वाचे अर्थ माझ्या मनात केव्हा प्रगटेल? जेव्हा माझा असणारा घटाकाश चिदाकाश होईल, जगदाकाश होईल. माझं मन जे आहे हे घटाकाश आहे. मी जसं घरामधलं छोटासा घट असतो, घराचा छोटासा घट असतो तसा मी आहे. पण ज्यावेळेला मला विश्व जर माझ्यामध्ये घ्यायचं असेल तर या मला जगदाकाश बनलं पाहिजे, चिदाकाश बनलं पाहिजे. हे जेव्हा बनीन तेव्हा मी विश्व सामावून घेईन. आणि जेव्हा मी विश्व सामावून घेईन, माझं मन जेव्हा विश्वाला सामावून घेणारं बनेल तेव्हा विश्वाच्या असणाऱ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतील आणि माझ्या विश्वापर्यंत. समर्थ बनण्याची हीच तर परम पद्धत आहे. त्यापेक्षा दुसरा मार्ग असू शकत नाही. पण हे बनण्यासाठी काही स्टेपिंग स्टोन्स आहेत, काही पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या चढतच जावं लागतं.
पायऱ्या चढत चढतच जावं लागतं. लक्षात ठेवा, शिडीचा उपयोग मी नेहमी सांगतो 2 प्रकारांनी करता येतो. शिडीचा उपयोग 2 प्रकारांनी करता येतो, एक वर जाण्यासाठी आणि दुसरं खाली उतरण्यासाठी. आम्ही शिडीचा उपयोग करतो, ती मूर्ती म्हणजे आमच्याकरता शिडी आहे. मूर्ती म्हणजे आमच्याकरता शिडी आहे. आम्ही शिडीचा उपयोग करतो वर जाण्यासाठी, उन्नत होण्यासाठी. आणि परमेश्वराकडे आम्ही अपेक्षा करतो की तू थोडासा खाली उतर रे बाबा, तू थोडासा खाली उतर, कारण आम्ही तुला पाहू शकत नाही. आम्ही तुला नुसता निखळ चैतन्य कसं बघणार, आम्ही तुझा हे बघणं अशक्य आहे. आणि म्हणून थोडा तरी जडाचा आश्रय घे, थोडासा तरी जडाचा आश्रय घे की आम्ही तुला पाहू शकू. एकदा तुला जडातनं पाहता 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 मग तुझ्या पलीकडे पाहिजे आम्हाला ताकद निर्माण होईल. तुझ्या पलीकडे पाहिजे आम्हाला ताकद निर्माण होईल. हे सगळं जे ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान शब्दांमध्ये येतं ना. हे सगळं ज्ञान आई याच्यातच येतं. कोणी म्हणेल की संस्कृतामध्ये मोठे मोठे जे सगळे ग्रंथ आहेत हे अआईत नाही, असं आहे का? असणारच. जेवढे मोठे ग्रंथ आहेत ते अआईत असणार. इंग्रजीतले जेवढे ग्रंथ आहेत ते एबीसीडीतच असणार. कोणी असं म्हणेल की पीएचडी होण्याकरता एबीसीडी शिकायची नसते, असं कोणी म्हणतं का? नाही म्हणणार. तसं तुम्हाला अध्यात्माच्या उत्तुंग शिखरावर पोहोचायचं असेल तर तुम्हाला मूर्तीचा आधार घ्यावाच लागणार, सगळं रूपाचा आधार घ्यावाच लागणार. सगळं रूपाचा आधार घ्यावाच लागणार. कारण तुम्हाला कुठेतरी एकाग्र होण्याशिवाय तुम्ही तिथपर्यंत जाऊच शकत नाही, जाऊच शकत नाही. आपली चूक काय होते, आपण फक्त त्या मूर्तीलाच पाहतो. आमची ही चूक असते नेहमी. आम्ही फक्त गुरूंकडे पाहतो, आम्ही फक्त गुरूंकडे पाहतो. आणि गुरूंकडे पाहताना फक्त आम्ही एवढंच पाहतो, तो कसे उठतात, कसे बसतात, कसे बोलतात, काय करतात, काय खातात, काय पितात, कसे त्यांचं वागणं कसं, एवढंच फक्त पाहतो. त्यांचे रागरोग एवढंच फक्त पाहतो. आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे मनुष्य म्हणून पाहतो, म्हणून आम्हाला मनुष्यभावच दिसतो. आम्ही मनुष्य म्हणून पाहतो म्हणून मनुष्यभाव दिसतो. आम्ही त्यांच्या पलीकडे क्रियाशील असणारी शक्ती ही जर त्यांच्या माध्यमातून बघायचा अभ्यास करायला लागलो तर ती सुद्धा आम्हाला कळेल. पण आम्ही ती पाहतच नाही. आम्ही फक्त त्या सगुण तेवढ्यातच पाहत बसतो. त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे, त्या पलीकडे जाण्याची गरज आहे. जगामध्ये मी नेहमी सांगतो, जगामध्ये अशी एक गोष्ट आहे की जी कोणी पाहत नाही, ज्याच्यातून माणसं पाहतात, जी कोणी पाहत नाही ज्याच्यातून माणसं पाहतात, ती म्हणजे चष्मा. चष्मा कोणी पाहत बसत नाही, चष्म्यातून माणसं पाहतात. आपली दृष्टी आणि जग याच्यामध्ये जो फरक पडतो, आपली दृष्टी आणि जग याच्यात जो फरक पडतो, तो फरक ऍडजस्ट करण्याकरता म्हणून आपण चष्मा वापरतो. म्हणजे जग आपण व्यवस्थितरित्या बघू शकतो. आपली नजर त्या जगाबरोबर ऍडजस्ट व्हायला पाहिजे म्हणून आपण चष्मा वापरतो, बरोबर. त्याशिवाय आपल्याला धड दिसत नाही. तशी आपली अध्यात्मातील नजर व्यवस्थित ऍडजस्ट व्हावी म्हणून वापरण्याचा चष्मा म्हणजे मूर्ती आहे. वापरण्याचा चष्मा म्हणजे ते सगळं रूप आहे. त्या रूपातून आपण निर्गुणाला पाहायचं आहे, निर्गुणाकडे जायचंय. लक्षात ठेवा, सगुणाचा अनुभव ज्याने घेतला तर जोपर्यंत निर्गुणाचा अनुभव येत नाही तोपर्यंत त्याच्या उपासनेला पूर्णत्व नाही. आणि ज्यांनी निर्गुणाचा अनुभव घेतला तर जोपर्यंत सगुण अनुभवाला येत नाही तोपर्यंत त्याच्या उपासनेला पूर्णत्व नाही. सगुण आणि निर्गुण हे एकाच परमेश्वराची 2 रूप आहेत. सगुण आणि निर्गुण एकाच, जसं एकाच शिक्क्याच्या 2 बाजू असतात, रुपयाच्या 2 बाजू असतात, तर सगुण आणि निर्गुण एकाच परमेश्वराची 2 रूप आहेत. आणि ही दोन्ही ज्याने समजून घेतली तो त्याच्याकडे योग्यरित्या पाहू शकतो, त्या समजून घेऊ शकतो, त्या समजून घेऊ शकतो. सरकार अव्यक्त आहे. सरकार म्हणजे काय, तुम्ही मला सरकार म्हणजे काय, हे हा सरकार असं आपण दाखवू शकतो कोणाला? हे गव्हर्नमेंट असं आपण दाखवू शकतो? नाही दाखवू शकत. सरकार अव्यक्त आहे पण पोलीस व्यक्त आहे. सरकार अव्यक्त आहे पण पोलीस व्यक्त आहे. सरकार अव्यक्त आहे, कलेक्टर व्यक्त आहे. आणि तो जे व्यक्त आहे त्या व्यक्तातनं अव्यक्त प्रगट होतं. आणि म्हणून ते सरकार आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं. तर तसं परमेश्वर हा अव्यक्त आहे. परमेश्वर अव्यक्त आहे पण अवतार व्यक्त आहेत, संत व्यक्त आहेत, सद्गुरू व्यक्त आहेत. त्या व्यक्तातून अव्यक्त तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतं. आणि म्हणून पहिले व्यक्ताला समजून घ्या. जे समोर धडधडीत दिसतंय त्याला समजून घ्या. जे दिसत नाही त्याची चिंता करायची. माझ्या मित्राची आई होती, ग्रामीण भागातली होती. तिच्या तोंडात सगळ्या ग्रामीणच म्हणे असायच्या. एक दिवशी तिने मला सांगितलं, तिचा माझा मित्र सांगायचा प्रत्येक वेळेला, जे समोर जेवण त्या समोर काही ठेवलं की तो म्हणा मग हे नको, मला दुसरं काहीतरी पाहिजे, जे नाही ते मागणार. एक दिवशी ती मला म्हणाली, माझ्या मित्राची मला म्हणे, हा आमचा कसा माहितीये का? म्हणजे कसा? असेल ते विटवा, नसेल ते भेटवा. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा. जे समोर आहे ते सोडायचं आणि जे नाही मिळणार त्यासाठी छाती बडवत बसायचं.
तर पहिल्यांदा जे समोर आहे ते समजून घेतलं पाहिजे. जो समोर प्रत्यक्ष दिसणारा परमेश्वर आहे तो समजून घ्या. जे सहजगत्या कळणं शक्य आहे, जे सहजगत्या कळणं शक्य आहे ते जर आपण समजून घेतलं, त्याचे नियम जर आपण समजून घेतले, तर आपोआपच त्या नियमाचं अनुसरण करता 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 तुम्ही डॉक्टरेट मिळवा ना. एबीसीडी गिरवता गिरवता डॉक्टरेट पर्यंत जाऊ ना. तर डॉक्टरेट पण जाण्यासाठी एबीसीडी गिरवायची असते. तर सुरुवातीला सगुणरूप समजून घ्यायचं असतं. जसं तुम्हाला मूर्तीचं रूप कळेल तसं मग तुमच्यासोबत चालणारे बोलणारे संत सत्पुरुष तुम्हाला कळतील. आणि जसे ते तुम्हाला कळायला लागतील तसं त्यांच्या जीवनाच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला कळायला लागेल. आणि त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. सामान्य माणसांमध्ये असामान्य माणसात काय फरक असतो? जसं मी नेहमी सांगतो की तुम्हाला निरांजन कशाकरता लागतं? ज्योत मिळवण्यासाठी. नुसती ज्योत अशी हवेत फिरत नाही. ज्योतीला आधार लागतो निरांजनाचा, ज्योतीला आधार लागतो समयीचा. तसं चैतन्याला पण जडाचा आधार लागतो. जडाच्या आधाराने चैतन्य प्रगट होतं. जडाच्या आधाराने चैतन्य प्रगट होतं. तसं हे जे नियम आहेत हे नियम सुद्धा प्रगट होतात कोणाच्या तरी आधाराने प्रगट होतात. जसं तुम्ही त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन बघाल तसं तुमच्या असं लक्षात येईल की ते आणि मी दिसायला सारखेच आहोत. अवतार आणि आपण दिसायला सारखेच आहोत. तसं अवतारांमध्ये आपल्यात काय फरक आहे? फरक काही नाही. फरक फक्त एवढाच आहे की त्यांचा दृष्टिकोन आणि आमचा दृष्टिकोन एवढाच फरक आहे. ती नजर जर आपल्याला आली, सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, असं तुकाराम महाराज म्हणाले. एखादा विद्वान आत्ताच्या दृष्टिकोनात असा माणूस जर गेला तो म्हणजे काय, काळी मूर्ती आहे दगडाची, त्यात काय बघायचं? सुंदर काय सुंदर आहे? सौंदर्याची कुठची संकल्पना आहे तुकाराम महाराजांच्या डोक्यात? काळी तर मूर्ती आहे, काय सौंदर्य याच्यात? असं एखादा दीडशाणा बुद्धिमान माणूस असं म्हणेल. पण तुकाराम महाराज ते सुंदर दिसतात. त्याचं कारण असं त्यांची दृष्टी तुकारामाची आहे, नजर तुकारामाची आहे. तुकारामाची नजर आली की विठ्ठलाचं सौंदर्य कळतं. तुकारामाची नजर आली की विठ्ठलाचं सौंदर्य कळतं. आईची नजर आली की मुलाचं सौंदर्य कळतं. त्याशिवाय कळत नाही. शेंबड जरी पोरगा असलं तर ती माझा बाबा म्हणते, कारण ती आई आहे, आईची नजर आहे ती. तसं ती नजर आली की ते सौंदर्य कळतं. तसं आपल्याला ही दृष्टी प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की पुढे पाहता सर्वही कोंदले असे. पुढचं काही कळतच नाहीये. अभाग्य असे हे दृश्य पाषाण भासे. अभाग्य जो असतो त्याला समोर ठेवलेली मूर्ती ही पाषाणच वाटते.